शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी येथील तुषार नीलकंठ संचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश समन्वयक डॉक्टर सेल यांनी केली आहे। डोंगरगाव रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। डोंगरगाव रस्त्यावर वाहनांची गती बघून रस्त्यालगत असणाऱ्या दुकानदारांसह पायी जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनात धास्ती बसते, त्यामुळे इथं गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी तुषार नीलकंठ संचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे प्रदेश समन्वयक डॉक्टर सेल यांनी केली आहे। डोंगरगाव ते रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी अहिंसा चौक ते भाऊ तात्या पेट्रोल पंप पर्यंतचा अंतर काही क्षणात वाहनधारक पार करताना दिसतात। त्यात दुचाकी स्वारांचा काही किरकोळ अपघात झालेले आहेत। वाहनांचा प्रचंड वेग असतो। डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक ते भाऊ तात्या पेट्रोल पंपापर्यंत अनेक मंदिरं, हॉस्पिटल सुद्धा आहेत। मंदिरात येणारे भक्त तसेच हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं तुषार नीलकंठ संचे यांनी सांगितलंय। कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा। काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुलीपर्यंत या रस्त्यावरती गतिरोधक बसवण्यात यावे व डोंगरगाव चौफुलीवरती जो हायमस लॅम्प आहे हा तातडीनं सुरू करण्यात यावा अशी मागणी आम्ही प्रांताधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेली आहे। परवाच्या दिवशी याच रस्त्यावरती एक गरीब महिलेला दुचाकी वाहनधारकाने जोराची धडक देऊन त्या ठिकाणून पसार झाला। वारंवार या रस्त्यावरती या घटना घडत असतात, परंतु सातत्याने या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडून। तर यावरती जे होणारे भविष्यातील अपघात आहे ते टाळण्यासाठी या रस्त्यावरती तातडीने सार्वजनिक हिताच्या आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून प्रशासनाने याच्यावरती निर्णय घ्यावा, तातडीने निर्णय घ्यावा व या रस्त्यावरती गतिरोधक बसवावे, जेणेकरून भविष्यात कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही। वारंवार होणारे जे अपघात आहेत छोटे मोठे हे थांबले पाहिजे, कारण या रस्त्यावरती अनेक रुग्णालय आहेत, शाळेमध्ये ये जा करणारी मुलं या रस्त्याने जातात, वृद्ध जे लोक आहेत ते सुद्धा या रस्त्यावरती गतिरोधक बसवणं खूप गरजेचं आहे अशी मागणी आम्ही आज सर्व अधिकाऱ्यांकडे केलेली आहे।